तर आता आपण सनबर्न म्हणजे काय हे समजून घेऊयात. सनबर्न म्हणजे सूर्याच्या अतिनील किरणांमुळे, ज्याला आपण UV रेज म्हणतो, त्यामुळे त्वचेचे जळणे किंवा त्याची आग होणे ह्याला आपण सनबर्न असे म्हणतो. सनबर्नचे माइल्ड फॉर्म आणि सिव्हिअर फॉर्म असं आपण म्हणू शकतो. तर माइल्ड फॉर्म मध्ये त्वचेला लालसरपणा येऊ शकतो, त्वचेला खाज येऊ शकते आणि त्वचा कोरडी पडू शकते. जसं सिव्हिअरिटी वाढते, सिव्हिअर सनबर्न होतं, त्यामध्ये त्वचेला लालसरपणा बरोबरच त्वचेला बारीक बारीक फोड येतात, ज्याला आपण ब्लिस्टर्स असं म्हणतो. त्याचबरोबर उलटी येणं, चक्कर येणं हेही लक्षणं सोबत असतात आणि त्वचेला जास्त प्रमाणात खाज येते आणि जास्त प्रमाणात आग होते त्वचेची. आता आपण समजून घेऊयात सनबर्न होण्याची प्रमुख कारणे. ते सगळ्यात महत्वाचं कारण आहे सूर्याच्या जास्त एक्सपोजर होणे किंवा जास्त वेळ उन्हामध्ये राहणे, हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण आहे की सनस्क्रीनचा वापर न करणे. सनस्क्रीन न वापरता उन्हामध्ये जाणे, उन्हामध्ये काम करणे, स्पेशली दुपारच्या वेळामध्ये जेव्हा उन्हाची तीव्रता जास्त असते, तर हे एक दुसरं महत्वाचं कारण आहे. त्यानंतर तिसरं महत्वाचं कारण आहे की व्यवस्थित प्रोटेक्शन न घेणे, पूर्ण कपडे न वापरणे, बॉडी कव्हर न करणे, तर ते पण एक महत्वाचं कारण आहे. अजून एक महत्वाचं कारण आहे की जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये फिरायला जातो किंवा बाहेर जातो, बीचवर जातो किंवा स्नो माउंटन्स मध्ये जातो, त्यावेळी पण सूर्याचं एक्सपोजर हे खूप जास्त प्रमाणात असतं, म्हणजे डबल एक्सपोजर होतं. सूर्याची किरणे स्किनवर तर पडतातच, पण जेव्हा पाण्याच्या जवळ असतो किंवा बर्फाच्या डोंगराळ भागात असतो, त्यावेळी तिथून पण UV रेज रिफ्लेक्ट होतात आणि तेही परत स्किनवर येतात. त्यामुळे सनबर्न व्हायची शक्यता जास्त असते.